साहेब, तुम्ही काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल साहेबांना बाहेर सोडलं. काहीच चुकी नाही, सबूत नाही भेटले, जेलमध्ये टाकलं, दिलं सोडून. आता सोनम वांगचुक बाहेर आले, काहीच कारण नाही. तुमच्या मनात आलं तेव्हा तुम्ही अरेस्ट करणार, इलेक्शन जिंकून येणार, नंतर तुमच्या मनात आलं तेव्हा तुम्ही त्यांना बाहेर सोडून देणार. साहेब, मला एक सांगा, तुमच्या पार्टीमध्ये किती भ्रष्ट लोक आहे, ते किती किती गुन्हे करतात, काय महिलांवरती अत्याचार करतात, तरी पण ते बाहेर फिरत आहेत. असे काही महाराज आहे की ज्यांना कोर्टाने शिक्षा दिली तरी पण तुम्ही त्यांना बाहेर सोडतात. बरं, त्याबाबत आमचं काहीच म्हणणं नाही, तुम्ही इतके निर्लज्ज झालेले आहे. पण इतकंच म्हणणे, जे देशासाठी चांगलं करताय कोणतरी, तुम्ही त्यांचे का बरं हात बांधताय? तुमचा इगो इतका घमंड इतका मोठा आहे की जे लोक चांगलं काहीतरी करताय, त्यांचे पूर्ण देशामध्ये देशाच्या बाहेरही नाव गाजले, तुम्ही त्यांना अरेस्ट करून टाकतात आणि मनात आलं तेव्हा सोडून देतात. साहेब, तुमचं काय युग असेल तुमच्या जवळ ठेवा, पण तुम्ही देशाची प्रगतीकडे तर बघा ना. तुमच्याकडनं काहीच इच्छा नाहीये, तुम्ही तर काही करणारच नाहीये, सर्वांनी सोडून दिले, आम्ही मतं देऊन तुम्हाला चुकलोय. बरेचसे लोक ज्यांनी तुम्हाला मत दिलं, तुमचा सपोर्ट करतात, ते पण आता वैतागून गेले. माझं इतकंच म्हणणं आहे, पुढे जाऊन अशी वेळ नको यायला की आम्हाला लाज वाटेल तुमचं नाव घेताना, की असं कोणीतरी साहेब होते की ज्यांनी ना आमच्या भारताची वाट लावून ठेवली. साहेब, तुमच्या पाया पडतो, जे लोक देशासाठी चांगलं करताय ना त्यांना तुम्ही काही करू नका. एवढीच कृपा आहे. तुमचं काय चाललंय ना भ्रष्टाचार, तो चालू द्या. तुम्हाला कोणाला जेलमध्ये टाकायचं नाही टाकायचं तुमची मर्जी, पण जे लोक चांगलं करताय ना त्यांना तुम्ही नका टाकू मध्ये.